माझे वडील एक वाक्य असं सांगत असतात की शिक्षण आणि संस्कार याच्या संबंधाने बोलताना ते एक वाक्य फार महत्त्वाचं सांगत असतात. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पण संस्कार होते. आत्ताच्या काळामध्ये शिक्षण फार झालं पण संस्कार राहिले नाही. आणि याची सांगड घालण्याकरता आमचे वडील एक वाक्य मला असं सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा उत्सवांची गरज आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. कारण शिक्षणाने बुद्धी व्यापक होते, ज्ञान आम्हाला व्यापकतेकडे घेऊन जातं, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे वशिष्ठ रामाला उपदेश करताना सांगतात, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. आता थोडं पुढलं सांगतो, हा सगळ्याचा माहीत असलेला उपदेश आहे. पुढे एक उपदेश करताना असं सांगितलं वशिष्ठांनी रामाला, हे रामा ज्ञानीच हो. आता ऐका जरा बारीक ऐका, ज्ञानीच हो. समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. आता हे जरा बारीक ऐका. तुम्ही म्हणाल हे ज्ञान बंधू नवीन काय काढलं, सांगतो. ज्ञानी कोणाला म्हणायचं, अज्ञानी कोणाला म्हणायचं, ज्ञान बंधू कोणाला म्हणायचं. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांना ज्ञानी म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अज्ञानी म्हणा. पण ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं, ज्ञान नसतं पण ज्ञान असल्यासारखा आ मानतं, त्याचं नाव ज्ञानबंधू. कळलं का? हे मधले फार त्रासदायक आहे. तुम्हाला सांगू, आता थोडं या मला बाबांच्या समोर बोलायचं आहे. मला जाहीर एवढंच बोलायचं आहे की या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही. या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही, कारण चौथी याची ठाई काहीच करते नाही. या जगाला अज्ञानी लोकांचाही त्रास नाही, या जगाला या मधल्याचा त्रास आहे. हे जे ज्ञानबंधू म्हणून घेतात का नाही, यांचा मात्र फार त्रास आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की ज्ञानबंधू या शब्दाचा अर्थ आहे आपल्या ज्ञानाला असलेला विकारांचा स्पर्श, याला ज्ञानबंधू म्हटलं जातं.